मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील 10 नंबरचा धडा धाडसी हाली या धड्याचा अभ्यास करणार आहोत। धाडसी हाली, तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळांची, कोणी म्हणेल छट, झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेलो तरी ते पळून जातं। कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती, त्यात काय असतं घाबरण्यासारखं, दिवा लावला की अंधार गायब। पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्यासमोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे तर तुम्हाला काय वाटेल? छे, वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिंमत कोणी करेल? नाही ना। पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले। हाली बर्फ ही ती धाडसी मुलगी। या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माजी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन 2013 वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे। या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे। तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत। या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात। त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे, त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो। जंगलाची, तिथल्या प्राण्यांची त्यांना खडा माहिती असते। ते निर्भय असतात। जंगल ही आपली संपत्ती आहे, तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात। तानसा धरणाच्या परिसरातील आडगाजवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे। तेथे हाली बर्फ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती। निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली, पाणीदार डोळ्यांची, सावळ्या रंगाची, काटकहल्ली बर्फ ही वारली या आदिवासी समाजाची आहे। हल्लीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते। एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला। घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हलीने नेमके कोणते धाडस दाखवले? चला आपण तिच्याकडूनच ऐकूया। हल्लीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजून घ्या। मुलांनो, ह्या धड्यामध्ये आता हली कोण आहे हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल। ती एक आदिवासी समाजात राहणारी एक मुलगी आहे आणि तिच्या धाडसाबद्दल, तिने वाघाशी जो काही सामना केला आहे त्या धाडसाबद्दल तिला शौर्य पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल तिची मुलाखत घेण्यात आलेली आहे आणि तीच मुलाखत या धड्यामध्ये दिलेली आहे। तर मुलाखत घेण्यासाठी तिला पहिला प्रश्न विचारला गेला की तू जंगलात कशासाठी गेली होतीस, तुझ्यासोबत कोण होतं? त्यावर हली म्हणतीये, लाकरा आणायला गेलो तू, माझे सोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती। पाठीमागची बहिणीवर वाघाने हल्ला केला, तिने पाठीचा लचका तोरला, मांडी आणि पायाचा लचका कारला, बहीण जखमी झाली। तर इथं जे आहे ना ती आदिवासी भाषा आहे, थोडीशी वेगळी आहे। तर ती जंगलात कशासाठी गेली होती तर लाकडा आणायला गेली होती आणि तिच्यासोबत तिची बहीण होती, मोठी बहीण शकुंतला, आणि वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या पाठीचा लचका तोडला, म्हणजे चावा घेतला, तसेच तिला जखमीसुद्धा केलं असं तिने सांगितलं आहे। प्रश्न, तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस? हाली, मी आधी घाबरशी झालो, मग दगड आपटली, लांबची लोक आरडाओरडा केल्यावर धावत आली, मी जोरात मोठी दगडं आपटली, वाघाला दगड लागली, मग वाघ पळून गेला। तर इथे हलीने सांगितलंय की ती आधी घाबरली होती, मग तिने दगड उचलून आपटायला सुरुवात केली आणि आरडाओरडा केल्यानंतर लोक धावत आली आणि जोरजोरात तिने मोठी दगडं आपटली, एक दगड वाघाला लागला आणि मग वाघ पळून गेला। प्रश्न, लोकांनी काय मदत केली? हाली, मी आरडाओरडा केला तेव्हा काही लोक लाकडा गोळा करीत होती, मी पण धावत आली, ती पण धावत आली। प्रश्न, ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? गावच्या लोकांनी सांगला। प्रश्न,
तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं? हाली, पहिल्यांदा शहापूरचे दवाखान्यात नेली, मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलात नेली. प्रश्न, तुझी बहीण वाचली का? हाली, बहीण वाचली. प्रश्न, बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटतं? हाली, आम्हाला बरा वाटला. प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली? हाली, आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुदीक मदत केली. गावच्या शिक्षकांनी सुदीक मदत केली. सुदीक म्हणजे सुद्धा. प्रश्न, तुझं पेपरात नाव आलं, बातमी छापून आली, तेव्हा तुला कसं वाटलं? चांगला वाटला. प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं. तू कुणासोबत दिल्लीला गेली होतीस? हाली, दिल्लीला माझ्यासोबत माझी आई, माझा मामा होता. प्रश्न, दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं? तेथील अनुभव सांग. हाली, दिल्लीला गेल्यावर चांगलं वाटलं. तिथे माझ्यासारखी दुसरी पण पोरं होती. काही पोरांची हत्तीवरची मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलू. चांगलं खायला मिळाला, खेळायला मिळाला. 15 दिवस दिल्लीत होतो. तर तिने सांगितलं इथे हल्लीने तिच्या भाषेमध्ये की तिला दिल्लीला गेल्यावर चांगलं वाटलं आणि तिच्यासारखीच अजून खूप मुलं होती. तिला चांगलं खायला मिळालं आणि तिला गाडीत फिरायला मिळालं आणि 15 दिवस ती दिल्लीमध्ये होती असं तिने सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, तुला कुणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? हाली, मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला. प्रश्न, तू किती शिकलीस? हाली, मी शाळेत गेलो नाही. आमची गरिबी, कुटुंब मोठा म्हणून शाळेनं गेलो नाही. म्हणजे ती शाळेत गेलेली नाही आहे. प्रश्न, तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील? हाली, घाबरले नाही पाहिजे, लोकांना वाचवले पाहिजे. प्रश्न, एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला, सगळ्यांनी तुझं कौतुक केलं, मग तुला काय वाटलं? हाली, मला चांगला वाटला, पण मला काम मिळाला असता तर जास्ती चांगला वाटला असता. प्रश्न, सध्या तू काय करत आहेस? हाली, मी लग्न करून रतांदळे पाड्याला राहते. दिवसभर मोलमजुरी करते. हालीचे आभार मानून आम्ही निघालो. तेव्हा तिचं धाडस, तिची परिस्थिती यांचाच विचार आमच्या मनात होता. तर या पाठ्यपुस्तकातील ही मुलाखत मराठी कार्यगट सदस्य जयवंत पाटील यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाखतीतील हा अनुभव तुम्हाला धड्यामध्ये दिलेला आहे. धाडसी हाली. तर मुलांनो, कसा वाटला तुम्हाला धडा? असेच नवीन नवीन धडे आणि कविता याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. थँक्यू.